या जगामध्ये प्रत्येकजण आपापल्या मनोविश्वामध्ये रमलेला आहे. कर्मचारी, नोकरदार वर्ग त्यांच्या दैनंदिनीमध्ये व्यस्त आहे. पुढारी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये मशगूल आहे आणि या देशामधील कष्ट करणारा, काम करणारा माणूस पोटापाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यस्त आहे. आणि या देशातील तरुण अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी, शैक्षणिक स्पर्धेमध्ये सरस ठरण्यासाठी, पुढे जाण्यासाठी रात्रंदिवस डोळे फोडतो आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, निसर्गामध्ये रमणारी माणसं फार कमी आहेत. आणि जोपर्यंत आपण जसं आपल्या आयुष्यामध्ये रमतो, आपल्या आयुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो, अगदी त्याच पद्धतीनं निसर्गाच्या गरजा आहेत, निसर्गाचे देखील काही प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण समजून न घेता, ते प्रश्न आपण न सोडवता जर अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये व्यस्त होत राहू, तर हा निसर्ग, हा पर्यावरण एक ना एक दिवस आपल्यावरती कोपण्याची शक्यता आहे. आणि त्याचा कोप जेव्हा होईल, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे व्यक्तिगत प्रश्न तर आठवणार नाहीतच, परंतु जीवन मरणाचा प्रश्न तुम्ही कधीही चुकवू शकणार नाहीत आणि सोडवू शकणार नाहीत. एवढी कठीण आणि गुंतागुंतीची परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. आजच जर तुम्ही पाहिलं तर बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. घरं तापत आहेत. घरामधली उष्णता आपल्याला असह्य होत आहे.